लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत आणि या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्रानं काही दिवसांपूर्वी चक्रीवादळाला तोंड दिल्यानंतर आता ओडिशामध्ये चक्रीवादळ धडकतंय। यास नावाचं हे चक्रीवादळ पुढच्या काही तासात ओरिसाच्या किनारपट्टीला धडकेल। अति तीव्र स्वरूपाचं हे वादळ असणार आहे आणि त्याचा परिणाम आताच ओडिशाच्या किनाऱ्यावर दिसायला लागला आहे। ताशी 155 किलोमीटर इतक्या जबरदस्त वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। पश्चिम बंगालमध्ये सुद्धा किनारपट्टीच्या भागात अनेक ठिकाणी अतिशय सोसाट्याचा वारा सुरू झाला आहे। प्रामुख्याने मिदनापूरच्या दिघा इथं समुद्राला मोठं उधाण आलंय आणि पुढच्या काही तासात वाऱ्याचा वेग आणखीन वाढणार आहे। लाखो नागरिकांचं स्थलांतर तातडीनं करण्यात आलंय। गेले 2 दिवस ओडिशाच्या किनारपट्टीच्या भागात नागरिकांच्या स्थलांतराचं काम सुरू होतं। एनडीआरएफच्या तुकड्या इथे आधीच तैनात करण्यात आले आणि आपण अधिक माहिती घेऊयात। निरुपमा देहरा आपल्या प्रतिनिधी आहेत थेट ओडिशाहून। निरुपमा जी, फिलहाल कहां तक पहुंच चुका है ये चक्रवात और कितने तेज गति से हवा बह रही है? देखिए, अभी फिलहाल जो आईएमडी की सूचना आई है, अभी धामरा से तकरीबन 40 किलोमीटर दूरी पर बना हुआ है चक्रवाती तूफान यस। और जैसे कि कहा जा रहा है कि घंटा प्रति 15 किलोमीटर की रफ्तार से अभी वो आगे बढ़ रही है और जो लैंडफॉल की प्रोसेस है वो सुबह 10 बजे से शुरू हो जाएगी और तकरीबन 3-4 घंटा लगेगा उसको लैंडफॉल करके उड़ीसा कोस्ट को क्रॉस करने में। अभी की जो हवाएं हम बोले तो खास तौर पर बालेश्वर, भद्रक, जगतसिंहपुर, केंद्रापड़ा में जो अभी स्थिति है, तकरीबन 100 किलोमीटर से ज़्यादा हवा की गति है। लेकिन धीरे धीरे जैसे ही लैंडफॉल करने की प्रोसेस शुरू हो जाएगा वो हवा की तेज भी धीरे धीरे बढ़ने लगेगी और बताया जा रहा है कि कम से कम 135 से 145 और 155 तक हवा की तेज बढ़ सकती है। जैसे कल बताया गया था कि ये हवा की तेज जब लैंडफॉल करेगा तब हवा की तेज कम से कम 165 से 180 रहेगा और तकरीबन 195 तक भी जा सकता है। लेकिन अभी की जो सूचनाएं आ रही है, जैसे कि ये जो चक्रवाती तूफान और साइक्लोन का आय है वो अभी तक हाफ सर्कल है, जिसके लिए उसका इंटेंसिटी थोड़ा कम है और हवा की तेज भी थोड़ी कम हो रही है। और भीतर कनिका जो एरिया है जहाँ पे मैनग्रोव से टच होकर ये साइक्लोन यस जा रहा है, उसी को मद्देनजर रखते हुए थोड़ी सी कमी हवा में, जैसे बोल रहे हैं कि हवा की तेज जो है उसमें थोड़ी सी कमी आएगी। लेकिन निरुपमा, कितने लोगों को अभी तक सुरक्षित जगह पे लिया जा चुका है और एनडीआरएफ की बहुत सारी टीम ओडिशा में तैनात है, उसके बारे में बताइए। जी हाँ, जैसे कि 3 दिन हो गए जो लो लाइन एरिया है और जो हाई अलर्ट वाले जिले हैं उसमें एनडीआरएफ, ओड्राफ और ओएसडमा के काफी तैनात किए गए हैं लोग और उसमें से तकरीबन 2.5 लाख लोगों को शेल्टर होम जो है वो तूफान के लिए इवाकुएट कर चुके हैं। और जैसे कि कोविड गाइडलाइन के हिसाब से उन लोगों को खाना भी मिल रहा है, सुरक्षित है। तकरीबन 2.5 लाख लोगों को अभी तक इवाकुएट कर चुके हैं, जो कि अभी तक की सूचनाएं हैं। और जैसे बताया जा रहा है कि लो लाइन एरिया ज्यादातर बालेश्वर और भद्रक में आज पूर्णिमा की वजह से हाई टाइड की भी जो संभावनाएं की जा रही है, लगभग 4 मीटर तक हाई टाइड आएगी। और भद्रक में अनुमान किया जा रहा है कि 9 किलोमीटर की आगे तक समंदर का पानी आ सकता है और बालेश्वर की लो लाइन एरिया में तकरीबन 3 किलोमीटर तक समंदर का पानी आगे जाएगा जब ये लैंडफॉल करने की प्रोसेस शुरू होगी। इसीलिए जितने भी लो लाइन एरिया है वहां से लोग हो या कोई भी जानवर हो, सबको सुरक्षित स्थानों पर इवाकुएट कर चुके हैं और जो एनडीआरएफ और ड्राफ्ट टीम है वो अभी अपने काम पर तैनात हो चुके हैं। तो अभी राज्य प्रशासन ने और अभी बार बार आपके कहने में नाम आ रहा है भद्रक का, तो भद्रक को सबसे ज्यादा चिंता की बात है फिलहाल इस चक्रवात से। निरुपमा, क्या आप मेरी आवाज सुन पा रही हो? क्योंकि हवा काफी तेज बह रही है वहां से।
निरुपमा देहरा यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाही. अतिशय जलद गतीने वारे, अतिशय तीव्र गतीनं वारे वाहत आहेत आणि ही थेट दृश्य पाहतो आहोत आपण किनारपट्टीच्या भागातली. भद्रक जिल्ह्याला अधिक फटका बसेल. आपण ही किनारपट्टीच्या जवळचे दृश्य पाहतो. खूप मोठ्या प्रमाणात लाटा किनाऱ्याकडे झेपावू लागलेत आणि जसं निरुपमाने सांगितलं, पौर्णिमा आहे आणि त्यामुळे भरती सुद्धा आहे. पुढच्या काही तासांमध्ये पूर्ण भरती असेल आणि त्याचा मोठा फटका ओडिसाला बसू शकतो. गेल्याही वर्षी ओडिसाला, गेले 3 वर्ष खरं तर पाठोपाठ ओडिसाला चक्रीवादळाचा फटका बसतोय आणि दरवर्षी साधारण 1-2 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येतं. आताही आपण पाहतो खरं तर अगदी समुद्राच्या किनाऱ्यापासून बऱ्यापैकी आत आहेत हे लोक, पण जेव्हा लाट येते आणि पाणी येतं तेव्हा अख्खं पाऊल तर बुडतंच, पण गुडघ्याच्या जवळ पाणी पोहोचतं. मग पाणी थोड्या वेळाने वाहून जातं. ही लाईव्ह आणि थेट दृश्य आपण पाहतो आहोत ओडिसामधली. गेल्या 3 दिवसांपासून किनारपट्टीलगतच्या नागरिकांचं स्थलांतर सुरू होतं आणि साधारण 2 ते 2.5 लाख लोकांचं आत्तापर्यंत स्थलांतर करण्यात आलेलं आहे. खरं तर ओरिसामध्ये सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, त्यामुळे विविध प्रकारची काळजी घेत हे सगळं करायला लागतंय. निरुपमाशी आपला पुन्हा एकदा संपर्क झालेला आहे. निरुपमा, कौन से ऐसे इलाके या जिले हैं जिनको सबसे ज्यादा खतरा है? जी हाँ, जैसे कि बताया, मैं पहले भी बोल रही थी कि 4 जिला जिसमें हाई अलर्ट जारी किया गया है। हवा भी तेज होने की संभावनाएं जताई गई है और जैसे बारिश तो कल से हम लोग देख रहे हैं कि यहाँ पे लगातार बारिश हो रही है। जैसे बालेश्वर, भद्रक, केंद्रापड़ा और जगतसिंहपुर, ये जो 4 जिला है वहाँ पे भारी नुकसान होने का जो हाई अलर्ट जारी किया गया है। अभी हम लोग देखें तो भद्रक और बालेश्वर में तकरीबन 100 किलोमीटर से ज़्यादा तेज से हवाएं चलने लगी है और धीरे धीरे जैसे ही समय नजदीक आ रहा है लैंडफॉल करने का प्रोसेस, तभी और धीरे धीरे हवाएं भी बढ़ने लगेगी। और अभी की बात कहा जाए तो बालेश्वर और भद्रक में तेजी से हवाएं चल रही है और बारिश भी, भारी बारिश भी हो रही है। जैसा जैसे 10 बजेंगे और जैसे जैसे लैंडफॉल करने का प्रोसेस शुरू हो जाएगा, तभी तकरीबन 135 से 145 और कभी कभी 150 से 165 तक भी हवाएं चलने की आसाएं जताई गई है। और जैसे भारी बारिश भी रिकॉर्ड हुआ है, वहाँ पे बारिश भी और तेजी से बढ़ सकती है। और जैसे कि हमने बोला कि जैसे लैंडफॉल प्रोसेस शुरू हो जाएगा और हाई टाइड का जो बोला गया है, हाई टाइड तकरीबन भद्रक में 4 किलोमीटर और बालेश्वर में 3 किलोमीटर तक आगे तक पानी आने की संभावना जताई गई है और 4 मीटर तक टाइड ऊंचे उठने की लहरें भी आशंका जताई गई है। और उस हिसाब से लो लाइन की एरिया से सभी लोगों को सुरक्षित स्थानों पर इवाकुएट भी कर चुके हैं। लगभग 2.5 लाख लोग अभी सुरक्षित जगह पे है और जैसे कि कोविड की नियम के हिसाब से उनको खाना भी दिया जा रहा है, उनको अच्छे से निरुपमा, लगातार ये तीसरा साल है कि बारिश के दिनों में या बारिश के दिनों के शुरुआती दिनों में उड़ीसा को इस तरह की चक्रवात का सामना करना पड़ रहा है। क्या कुछ खास प्रावधान किए जाते हैं इस प्रकार की चक्रवात के लिए? देखिए, जैसे कि पहले से ही हम बोल हैं कि जैसे ही मॉनसून का सीजन शुरू होता है उड़ीसा में एक अलर्ट रहता है कि साइक्लोन का। तो जो पहली बात है, यहाँ पे बे ऑफ बंगाल में जैसे हीट, यहाँ पे उड़ीसा में हीट के साथ साथ गर्मी जितना बढ़ती है, वहाँ पे समंदर की गर्मी भी बहुत ज़्यादा रहती है, जिसकी वजह से लो प्रेशर एरिया फॉर्मेशन में थोड़ी सी आसानी होती है। और जैसे जैसे तापमान समंदर की बढ़ती है, वो उसको मतलब जो लो प्रेशर एरिया है उसको साइक्लोन में कन्वर्ट करने के लिए थोड़ा सा ईजी हो जाता है। और जैसे ही मानसून हवा अंडमान से केरला होके उड़ीसा की ओर बढ़ती है, तो ये और भी ज़्यादा मतलब शक्तिशाली होती जाती है। इसीलिए वो जो साइक्लोन है या साइक्लोनिक सर्कुलेशन शुरू होता है, वो धीरे धीरे कन्वर्ट हो जाता है साइक्लोन और सीवियर साइक्लोनिक स्टॉर्म में। इसीलिए ज़्यादातर मानसून के समय में आते आते हम लोग देखते हैं कि उड़ीसा में लगातार 3 साल हो गए चक्रवाती तूफान का सामना करना पड़ रहा है उड़ीसा वासियों को। जी निरुपमा, आखिरी सवाल आपसे।
आपल्यासोबत आणखीन काही मान्यवर खरं तर जोडले जात आहेत, त्यांच्याहीकडनं आपण अधिक माहिती घेऊयात. रामचंद्र साबळे आपल्यासोबत जोडले गेलेत, ज्येष्ठ हवामान अभ्यासक आणि तज्ज्ञ आहेत. साबळे सर, ज्या पद्धतीनं म्हणजे 180 किलोमीटर प्रति तास इतक्या तीव्र वारे वाहू शकतात ओडिसामध्ये आज? हो हो, त्याला कारण असं आहे की सेंटर ऑफ आय जो असतो तो तिथं 992 हेक्टा पास्कल इतका कमी हवेचा दाब झालेला असतो. समुद्र किनारी हा हवेचा दाब 1013 हेक्टा पास्कल असतो. प्रत्येक एक हेक्टा पास्कल मध्ये प्रचंड प्रेशर असतं. त्यामुळं जिथं हवेचा दाब कमी असतो 992 हेक्टा पास्कल सेंटर ऑफ द आयला, तिथं प्रचंड वेगाने वारे गोल वाहतात आणि त्याचं वेग 180 किलोमीटर अथवा त्याहून अधिक येऊ शकतो. आणि मग नंतर त्यापासून होणारं जे नुकसान आहे त्याची नुकसानीची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. प्रामुख्यानं घरांचे छत उडून जाणं, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिसिटीचे पोल कोसळणं पडणं, त्याचप्रमाणे झाडं पडणं आणि रस्ते वाहतूक बंद होणं. पावसाचं प्रमाणही त्यावेळेला जोराचं असतं आणि काही भागामध्ये अतिवृष्टी सतत चालू असते. मग त्याचं प्रमाण काही ठिकाणी 200 मिलीमीटर पर्यंत पाऊस होऊ शकतो एका दिवसामध्ये, इतकं प्रमाण अधिक असतं. त्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि आता ती स्थिती इथं सध्याला सुरू आहे. आणि त्यामुळं ओरिसा, पश्चिम बंगाल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस, वारा, वादळ याचं हे चालू आहे, प्राबल्य चालू आहे. आणि ही चक्रीवादळांचं जे प्रमाण किंवा घातक चक्रीवादळांचं प्रमाण वाढण्याचं जगभरचं हे प्रमाण आहे, आपल्याकडे वाढतंय. त्यालाच आता हवामानाची आणीबाणी असं आमचे जे शास्त्रज्ञ सगळे जगातले आहेत, अमेरिकेचे असतील, युरोपमधले असतील, ऑस्ट्रेलियाचे असतील, आमचे वैचारिक देवाणघेवाण चालू असते. त्याच्यामध्ये हा एक विषय पुढे येतोय की आता जगभर हवामानाची आणीबाणी ही निर्माण होत चाललेली आहे. एकूणच वातावरण एकदम बदलतं आणि अचानक बदल होऊन पुढे चक्रीवादळ, गारपीट किंवा अतिवृष्टी हे प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे नुकसानीची पातळी वाढत चाललेली आहे. एकूण बर्फ वितळण्याचं प्रमाण देखील वाढतंय. बर्फ म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग याच्यामुळं जे काही तापमान वाढीमुळं साधारणपणे 287 गिगाबॅग्स टन्स एवढं बर्फ दरवर्षी वितळत आहे. बरं, पण मग साबळे सर, आपण भारतीय किनारपट्टीचा जर का विचार केला म्हणजे बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्र, तर अरबी समुद्रातनं आपण पाठोपाठची 3 वर्ष खरं तर 3 वादळं बघितली. फयान झालं, निसर्ग झालं आणि आता यावेळेचं तोतके चक्रीवादळ झालं. ओरिसा तर गेली अनेक वर्ष, जवळपास 4 ते 5 वर्ष दरवर्षी 1-2 चक्रीवादळाचा सामना करताय. हो हो, आता त्याचं पूर्व किनारपट्टीवरचं प्रमाण बरेच वर्ष वादळ निर्माण होणं आणि त्याच्यापासून आपल्या महाराष्ट्रापर्यंत पूर्व भागामध्ये पाऊस येणं इथपर्यंत सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. साधारणपणे एका वर्षाला 7 वादळ तिकडं पूर्व किनारपट्टीवर होत होती. पण आता पश्चिम किनारपट्टीवरती मात्र वादळांचं प्रमाण दरवर्षी होत आहे. पुढच्या वर्षी देखील अपेक्षित आहे. त्यांनी कोकणपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. इकडे पूर्व किनारपट्टीला ओरिसा, पश्चिम बंगाल आणि त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याच्यावरती सातत्यानं विचार करून काही नाही काहीतरी आता नियोजन, कायम स्वरूपी नियोजन म्हणजे आपल्याकडून कशा प्रकारे वादळांना सामोरं जायचं याचं संपूर्णपणे सरकारने आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याची योजनाच बनवावी लागेल. नुकसान भरपाईची देखील योजना बनवावी लागेल. अन्यथा राहणीमान तिथलं सगळं सतत सातत्यानं बिघडत राहणार आहे आणि माणसांचं राहणीमान जेव्हा बिघडतं किंवा आरोग्य अशी संबंधित प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला तिथलं राहणं देखील सुखकर होत नाही. अशी सर्व हे प्रश्न निर्माण होत चाललेले आहेत. हे हवामान बदलाचे परिणाम आहेत आणि हे सातत्यानं वाढत राहणार आहे. हे काही थांबणारं प्रकरण नाहीये. बर. साबळे सर, यावेळेला साधारण 2.25 ते 2.5 लाख लोकांचं स्थलांतर करण्यात आलं ओडिसामध्ये. 2 वर्षांपूर्वी जेव्हा मोठं नुकसान अशाच प्रकारे चक्रीवादळानं ओरिसात झालं होतं तेव्हाही साधारण 2-2.5 लाख लोकांचं स्थलांतर करण्यात आलं होतं. भाई, इथून पुढच्या काळात किनारपट्टी परिसरात राहणाऱ्या लोकांनी आपल्या तिथे राहण्याबद्दल किंवा तिथे मानवी वस्ती तयार करण्याबद्दल फेरविचार केला पाहिजे, या सगळ्या पूर्व किनारपट्टी असो किंवा आता काही वर्षाने पश्चिम किनारपट्टी असो.
निश्चितपणे असं परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आता स्वित्झर्लंडच्या किनारपट्टीला जवळपास 6 मीटरनी किनारपट्टीची उंची त्या समुद्राच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेतील कोलोराडो या प्रांताच्या जवळच्या समुद्र किनाऱ्याची उंची देखील वाढलेली आहे आणि एकूणच समुद्राची पाण्याची पातळी साधारणपणे 9 इंचांनी वाढलेली आहे सरासरीने. मग याचा परिणाम आता समुद्र किनारपट्टीच्या भागातील वस्त्यांमध्ये 100% होणार आहे. हे बाकी 2003 मध्ये 4 मध्ये साधारणपणे ज्या वेळेला ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज याची सुरुवात झाली होती त्याच वेळेला वर्तवलं होतं. आता 20 वर्षात ही परिस्थिती आहे. आणखीन पुढच्या 20 किंवा 25 वर्षात याचं स्वरूप आणखी वाढणार आहे. त्यामुळे समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये वस्त्यांच्या बाबतीत विचार निश्चितपणे पुढे करावा लागेल. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तेव्हा याच चक्रीवादळ काही तासात ओडिशाच्या किनारपट्टीला येऊन धडकेल आणि जास्तीत जास्त 180 किलोमीटर प्रति तास इतक्या जबरदस्त वेगानं वारे इथे वाहू शकतात. एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर आम्हाला फॉलो करा.